रथसप्तमीचा दिवस म्हणजे सूर्याची आराधना करण्याचा दिवस। या दिवशी मातीच्या बोळक्यामध्ये दूध आटून त्याच्यापासून खिरीचा नैवेद्य केला जातो आणि हा खिरीचा नैवेद्य आपण सूर्यदेवतेला नैवेद्य म्हणून दाखवतो। दक्षिण भारतामध्ये पायसम नावाचा हा जो पदार्थ केला जातो याच्यामध्ये दूध, तूप, गूळ आणि मूग याचा वापर केला जातो। दूध आणि गूळ हे एकत्र वापरून ही खीर अजिबात वाटत नाही। यासाठी काही स्पेशल ट्रिक्स आहेत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा मराठी कट्टा किचन। थँक्यू व्हेरी मच। 2 टेबलस्पून एवढी मूग डाळ आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे, अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी। 3 मिनिटांनंतर एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहोत। अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त दूध आणि 1 वाटी पाणी घेऊन याच्यामध्ये ही मूग डाळ आपल्याला घालायची आहे आणि यामध्येच आपण अर्धा कप भिजवलेले तांदूळ घालणार आहोत। तुम्ही यामध्ये पूर्णपणे दुधाचाच वापर देखील करू शकता। मंद आचेवर आता आपल्याला हे तांदूळ आणि डाळ दुधामध्ये शिजवायला ठेवायची आहे। तांदूळ आणि डाळ शिजेपर्यंत आपल्याला इथे याच्यासाठी लागणारं गुळाचं सिरप तयार करून घ्यायचं आहे। ते एका बाजूला करणार आहोत। यासाठी मी अर्धा कप इथे गूळ घेतलेला आहे। गूळ हा ऑर्गॅनिक हवा, त्याच्यामध्ये आपण अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे आणि गूळ याच्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचं कॅरमलाइज होईपर्यंत सिरप तयार करायचं आहे। या सिरपला उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। केमिकलचा गूळ वापरणं टाळावं, कारण त्याच्यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते। अधूनमधून डाळ तांदळाकडे देखील आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। या पद्धतीने वर आलेली साय आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। गुळाचं हे पाणी आपल्याला सतत हलवायचं आहे। आता याला उकळी आलेली आहे। या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर आपल्याला लक्षात येईल की डाळ तांदूळ हा पूर्णपणे शिजलेला आहे। आता त्याला आपण कुस्करून घ्यायचं आहे। दूध पूर्णपणे याच्यामध्ये शोषली जाण्याची प्रक्रिया झालेली आहे, परंतु हे मिश्रण अत्यंत सैलसर झालेलं आहे, अजिबात कोरडं झालेलं नाही। याच वेळेला गुळाचं हे तयार केलेलं पाणी आपण डाळ तांदळाच्या मिश्रणामध्ये गाळून घेऊन मिसळावं। यामुळे गुळात जर काही कचरा असेल तर तो बाजूला निघायला मदत होते। आता 1 ते 1.5 चमचा वेलची पूड यामध्ये घालावी आणि खीर व्यवस्थित एकजीव करून घ्यावी। आता एका छोट्या कढईमध्ये 4 चमचे आपण साजूक तूप घेणार आहोत आणि यामध्ये आवडीनुसार आपल्याला सुकेमेवे घालायचे आहेत। इथे काजू, बदाम आणि मनुक्यांचा वापर केलेला आहे। सुकामेवा छान करकरीत होईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे आणि हे तुपासहित आपल्याला खिरीमध्ये घालायचं आहे। खिरीला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं जायफळ देखील किसणार आहोत। यामुळे खिरीचा स्वाद अगदी द्विगुणित होण्यासाठी मदत होईल। खिरीला उकळी आलेली आहे आणि हा प्रसाद आपला नैवेद्यासाठी तयार झालेला आहे। तेव्हा तुम्ही या रथसप्तमीला काय प्रसाद केलेला आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायला विसरू नका आणि सबस्क्राइब करा मराठी कट्टा किचन।